मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। महाशिवरात्री 15 फेब्रुवारी आहे, त्यासाठी आपले पारायण सुरू आहे शिवलीला अमृताचे अध्याय 3। आपण 3 कथा ऐकल्या। आज चौथी कथा आहे, विमर्शन राजाची कथा। मागच्या व्हिडिओमध्ये आपण गोकर्ण महाबलेश्वरचे महत्त्व ऐकले, शिव नावाचे महत्त्व ऐकले। एका शूद्र स्त्रीने नशेच्या धुंदीमध्ये, दारूच्या धुंदीमध्ये बकरीचे वासरू समजून गाईचे वासरू कापले, बकरीचे समजून, आणि तिने गाईचे वासरू कापताना फक्त दुःख व्यक्त केले आणि हे शिव शिव असे म्हटले। तितक्या पुण्याईने तिला शिवदूतांनी विमानात घ्यायला आलेले होते। एक शूद्र स्त्री, चांडाळी, आंधळी, महारोग लागलेली होती। तिने फक्त महाशिवरात्रीला अन्यायासी त्या आंधळी स्त्रीने शिवलिंगावर रागाने एक बेलपत्र फेकून दिले, तर त्याच्यावर सुद्धा भगवान शिव तिच्यावर प्रसन्न झाले। तर अशा कथा होत्या मागच्या व्हिडिओमध्ये। गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रामध्ये शिवलिंगाची स्थापना कशी झाली, का झाली, अशी संपूर्ण माहिती आपण तिसऱ्या व्हिडिओमध्ये ऐकली। तर खूप छान छान कथा आहेत। तशीच आजची कथा पण खूप छान आहे, विमर्शन राजाची। तर याच्यात राजा आणि राणीचे जे संभाषण आहे मागच्या जन्माचे, कोणत्या जन्मामध्ये काय होते, कसे होते, अशी संपूर्ण कथा चौथ्या अध्यायात आजच्या कथेमध्ये आहे। शिवभक्तांची कथा, शिवरात्रीच्या कथा, अशा शिवलीला अमृताचे कथा आहे। तर सर्वांनी पारायण करा। महाशिवरात्रीपर्यंत आपल्याला 108 रुद्र अभिषेकाचे पुण्यफळाची प्राप्ती, 12 ज्योतिर्लिंगांमध्ये यात्रा केलेले स्नान करायची पुण्यफळाची प्राप्ती, 1000 गाई दान केल्याचे पुण्य मिळेल, अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल, आपल्या मुलांना दीर्घ आयुष्य मिळेल, अशा या खूप मनाला खूप छान मनमोहक कथा, एकाहून एक की ऐकतच राहाव्या अशा या कथा आहे। मी तर एका वर्षातून 5-6 वेळा या अध्यायांचे पारायण करते। जेवढे पारायण शिवलीला अमृताचे केले तेवढे संकटाचा नाश होतो आणि आपल्या जीवनात चांगले बदल घडतात, आयुष्य सोन्यासारखे होते। भगवान शिवाचे गुणगान करायला कोण असमर्थ आहे, अशा या कथा खूप मनमोहक कथा आहेत। तर आज विमर्शन राजाची कथा ऐकूया। कारण की ज्या वेळेस सृष्टी जलमय झालेली होती, सारी पृथ्वीवर कोणीच नव्हते, तर हे स्वर्गलोकातून सप्तऋषींनी हे शिवलीला अमृताचं पुस्तक आणलेलं आहे आणि या स्वर्गातून या कथा आलेल्या आहेत। तर या कथा आपण ऐकूया, म्हणजे आपल्याला स्वर्गलोकाची, कैलास लोकाची, वैकुंठ लोकाची प्राप्ती होईल, सर्व पापांचा नाश होईल, 7 जन्माचे पातकांमधून मुक्ती मिळवणाऱ्या या कथा आहेत। तर सर्वांनी या कथा मनापासून ऐकाव्या आणि अमृतमयी कथांचा पान करावे। तर आता आपण कथेला सुरुवात करूया। त्या अगोदर माझी एक रिक्वेस्ट आहे, फक्त चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। कमेंट्स बॉक्समध्ये हर हर महादेव, जय श्री महाकाल, आपल्या गावाची कमेंट्स याच्यासाठी की माझी कथा किती दूर जाते, तुमच्या गावाचं नाव वाचून मला खूप आनंद येतो। फक्त मला जर काही दक्षिणा द्यायची आहे तर तुमची कमेंट्स म्हणून फक्त दक्षिणा द्या, म्हणजे तुमचे कथा ऐकल्याचे पुण्यफळाची तुम्हाला प्राप्ती होईल। तर कमेंट्स बॉक्समध्ये ओम नमः शिवाय, हर हर महादेव करायला विसरू नका। तर आता आपण कथेला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। अध्याय चौथा दिवस पारायणाचा। विमर्शन राजाची कथा। श्री शंकराचे गुण फार फार अगम्य आहेत। तो उदार महादेव केवळ भक्तांचा भुकेला आहे। तो त्याची भक्ती करणाऱ्या भक्तांसाठी कुठेही प्रकट होतो। त्याविषयी एक कथा आहे, तर ती कथा भक्तांना सांगत होते। एक कथा सूत आपल्या भक्तांना सांगत होते, ती कथा आपण ऐकूया। पूर्वी विमर्शन नावाचा राजा किरात देशात राज्य करीत होता। राजा अतिशय पराक्रमी आणि शूर होता। अतिशय बलाढ्य शत्रू त्याच्यासमोर थरथर कापत असत। कधीही रानात जाऊन मनात येईल तेवढी मनसोक्त शिकार करावी, मद्य आणि मदिराक्षी यांच्या सहवासात सारी रात्र घालवावी, असा त्याचा नेहमीचा दैनंदिन कार्यक्रम असे। अतिशय सुंदर स्त्री, मग ती कोणत्याही जातीची असो, त्याला ती उपभोगण्यास हवी असे। विमर्शन राजात एक गुण मात्र होता, तो परम असा शिवभक्त होता। रोज श्री शंकराची तो षोडोपचारे पूजा न चुकता करीत असे। त्याच्या पटराणीचे नाव
कुमुदंती असे होते. ती दिसण्यात अतिशय सुंदर होती, तसेच चतुर होती. पतीवर तिचे अतिशय जीवापाड असे प्रेम होते. राजाही तिला नेहमीच योग्य तो मान देत असे, तिचे म्हणणे ऐकीत असे. असाच एक दिवशी रात्री आपल्या महलात राजा विमर्शन आपल्या राणीसह गप्पा मारीत बसला होता. दोघं गप्पा मारत होते. एवढ्यात राणीने विचारले, नाथ, मी आपणास एक प्रश्न विचारू का? आपण खरं खरं उत्तर मात्र दिलं पाहिजे. विचारा ना, मी कधी तुझ्याशी खोटं बोलतो का? राजा म्हणाला, तुम्ही भगवान शिवाची नेहमी पूजा करता. शिवरात्र, सोमवार, प्रदोष हे उपास श्रद्धेने करतात. नित्यनेमाने भजन कीर्तन करून त्या दिवशी जागरण करतात. भक्तिभावाने शिवकथाही ऐकतात. राणीला मध्येच थांबवत राजा तिला म्हणाला, मी पहिल्यापासून शंकराचा भक्त आहे आणि राणी, ते तुला चांगले माहीत आहेच. पण असे असून सुद्धा तुमच्या हातून रोज अनेक पातकही होतात, हत्या होतात, अधर्म होतो. हे कसं काय बरं? तेव्हा गंभीरपणे राजा विमर्शन म्हणाला, देवी, मला पूर्वजन्माची एक आठवण आहे. मागील जन्मामध्ये पंपा नावाच्या नगरात मी कुत्रा होतो. काहीतरी मिळेल या आशेने एका शिव मंदिराच्या दारात आशेने मी उभा होतो. तो दिवस होता महाशिवरात्रीचा, म्हणून तेथे भक्तांकडून अतिशय भक्तीने शंकराची महापूजा चालली होती. मी बारकाईने ती सर्व पूजा पाहिली. तेवढ्यात एका सेवकाने मला पाहिले आणि त्या राजसेवकाने माझ्या पाठीत जोराने काठी मारली. मी उजवीकडे पळत जाऊन वळून मंदिराला प्रदक्षिणा घालत तसाच पळालो. तसेच पळत पळत येऊन खाण्याच्या लालसेने पुन्हा मंदिरासमोर काही मिळेल म्हणून आलो आणि उभा राहिलो. पुन्हा माझ्या पाठीत काठी बसली. मी पुन्हा देवळाच्या उजवीकडे पळालो व मंदिराला प्रदक्षिणा घालून आशेने पुढे येऊन उभा राहिलो. अशा न कळत मी प्रदक्षिणा घातल्या. खाण्यास मिळण्याच्यासाठी आशा मनातून जात नव्हती. शेवटी दमून धापा टाकत होतो. मंदिरासमोर बसलो. कितीही मारले तरी मी जात नाही हे पाहून एका राजसेवकाला राग आला व त्याने मला बाण मारला. बाण वर्मी लागला होता, त्यामुळे शंकराच्या पिंडीकडे बघत बघतच माझे प्राण गेले होते. खरे म्हणजे त्या नकळत घडलेल्या पुण्याईने मला आज राजाचा देह प्राप्त झाला आहे. परंतु काही श्वानाचे गुण म्हणजे मागच्या जन्माचे काही गुण माझ्यामध्ये शिल्लक राहिले आहेत. मला मी जे वागतो, जे काही करतो ते चांगले नाही हे अतिशय चांगल्या प्रकारे कळते. पण तरीसुद्धा आपोआप माझ्या हातून काही वाईट कर्म घडत असतात. केव्हा केव्हा आपल्या हातून आपल्याला कळते की हे वाईट आहे, पण ते आपोआप आपल्या हातून होतच राहते, कारण हे मागच्या जन्माच्या कर्मामुळे आपल्याला वाईट कर्म घडतात. बरं, ते जाऊ दे. मी मागच्या जन्मी कोण होते ते सांगा बरं. राणीने लाडीकपणे राजाला विचारले. तू पूर्वी एक कबुतरी होतीस. राणी कुमुदंतीकडे पाहत राजा विमर्शन म्हणाला, तू पूर्वी एक कबुतरी होतीस असं? मग मला हा जन्म कसा मिळाला? तोंडात मासाचा तुकडा धरून उडत उडत तू चालली होतीस. तेवढ्यात तुझ्या मास्याची अपेक्षा धरून एक ससाना तुझा पाठलाग करू लागला. तुझ्या तोंडात मासाचा तुकडा होता. ते बघताच तुझा पाठलाग ससाना करू लागला. समोरच एक शंकराचे एक मंदिर होते. त्या ससाण्याला चुकवण्यासाठी तू देवळाच्या भोवती उजवीकडून 3 प्रदक्षिणा मारल्या. पण थोड्या वेळात तू पूर्णपणे थकून गेलीस. तुझी ताकद त्याच्यापुढे फार फार कमी पडली आणि ससाण्याने तुझ्यावर एकदम झडप घालून तुला मारून टाकले. तुझे शरीर मृतकलेवर तेथेच शिवमंदिरासमोर पडले आणि तू त्या पुण्याईने या जन्मात राणी झाली. राजाच्या बोलण्याकडे लक्ष देऊन एकाग्रतेने राणी कुमुदंती सर्व पाहत होती, ऐकत होती. नंतर तिने राजाला विचारले, नाथ, या जन्मानंतर आपल्याला कोणता जन्म मिळेल ते तुम्ही मला सांगू शकाल का? आपल्याला भूत भविष्य सर्व काही ज्ञात आहे म्हणून विचारत आहे. हे सुंदरी, मी पुढील जन्मी पुन्हा मानव योनीत जन्म घेणार आहे. सिंधू देशाचा मी राजा होणार आहे. तू सुद्धा मानव योनीतच जन्म घेणार आहेस. जया नावाची राजकन्या होणार आहे आणि त्या जन्मात सुद्धा आपल्या दोघांचा विवाह होईल. त्या जन्मानंतर मी सौराष्ट्र जन्मात घेईन. तू कलिंग देशात जन्म घेशील. मला आपला पती म्हणून पुन्हा एकदा माळ घालशील. 4थ्या जन्मात मी गांधार देशात जन्म घेईन. तू मगध देशात जन्म घेशील आणि त्याही वेळी माझ्याशी तुझा विवाह होईल. 5व्या जन्मात मी अवंतीचा राजा होऊन आणि तू दार्श राजाची कन्या होऊन माझी प्रिय पत्नी होशील. 6व्या जन्मात मी अनंतवती होईन आणि तू ययाती राजाची अतिशय सुंदर गुणवान मुलगी म्हणून जन्म घेशील. त्या जन्मात सुद्धा आपल्या दोघांचा विवाह होईल. 7व्या जन्मात मी पांडराजा होईन. तू पदम राजकन्या वसुमती होशील आणि माझी सहचरणी होशील.
त्या जन्मात मी अपार अशी कीर्ती संपादन करेन. मी पराक्रमाने धर्म वाढवीन, बलाढ्य अशा शत्रूचा पराभव करीन, नेहमी शिवभजनात रंगून जाईल. मला वार्धक्य प्राप्त झाल्यानंतर वानप्रस्थाश्रम स्वीकारून पुत्राला राज्य देऊन मी तप करण्यासाठी वनात जाईन. त्यावेळी मी शेवपथेची दीक्षा घेईन आणि या जन्मातील मृत्यूनंतर मला तुझ्यासह कैलास पर्वतावर भगवान शंकराच्या पायाशी गावन असे स्थान मिळेल. राणीला राजाने सांगितलेले सर्व ऐकून फार आनंद झाला. तिने श्री शंकराला मनोभावे नमस्कार केला, मनात प्रार्थना केली. शौनिक व इतर ऋषींना कथा सांगता सांगता सूत म्हणाले तेव्हा विमर्शन राजाने सांगितल्याप्रमाणे सर्व जन्म घेऊन शेवटी राजा अप्रायी आणि अभक्ष आणि शिवपदाशी घेऊन गेला. असा या शिवभजनाचा फार मोठा महिमा आहे. वेदशास्त्रांत सुद्धा या महिम्याचे यथार्थ वर्णन करू शकत नाही. अशा या श्रेष्ठ शिवाचे गुण ऐकून, त्याची अगाध लीला ऐकून त्याचे हृदय भरून येत नाही, डोळ्यातून आनंदाश्रू वाहत नाही. त्याचे जीने खरोखर व्यर्थ आहे. असा माणूस या मृत्यूलोकी जगला काय न मेला काय. लाभकारक शिवनाम कधीही न घेणारे असे दुरात्मा जगात नसलेले चांगले. असो, भगवान शिवाची अथार्थ शंकराची महती सांगणारी आणखी एक कथा ऐका. पूर्वी उज्जैनी येथे चंद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता. 12 ज्योतिर्लिंगांपैकी उज्जैनीला असलेल्या महाकालेश्वराची तो नित्य नेमाने आणि अगदी मनोभावे पूजा करीत असे. नेहमी अतिशय काटेकोर न्यायाने आपले राज्य चालवित असे. त्यामुळे त्याची सारी प्रजा आनंदित होती. राजाचा एक जिवलग मित्र होता. त्याचे नाव होते मणिभद्र. राजाचे त्याच्यावर पाठच्या भावापेक्षा फार प्रेम होते. चतुर आणि सच्चा मित्र होता. उदार भाविक असणारा शिष्य, सुंदर आणि पतिव्रता स्त्री, भाग्यवान आणि नम्र पुत्र, हुशार आणि उत्तम वक्तृत्व असलेला वक्ता, असा सुंदर योग घडून येण्यासाठी चांगले पूर्वसंचित असावे लागते. अर्थात पूर्वजन्मीचे पुण्य भरपूर प्रमाणात असावे लागते. चंद्रसेन राजाचे पूर्वजन्माचे पुण्य फार फार मोठे होते, तर त्याला मणिभद्रासारखा उत्तम मित्र मिळाला होता. मणिभद्राने एक अतिशय अमूल्य मणी चंद्रसेन राजाला आणून दिला होता. तो मणी चंद्रासारखा अतिशय तेजस्वी होता. अष्टधातूचा जर त्या मणीला स्पर्श झाला की लगेच त्याचे 52 कशी सोने बनत असे. साप, वाघ आणि चोर चंद्रसेन राजाचे राज्य सोडून त्या मण्याच्या सामर्थ्याने राज्याच्या बाहेर पडून गेले होते. माणसाला जर त्या दिव्य मण्याचे नुसते दर्शन बी झाले तरी त्याच्या सर्व रोगांचा नाश होत असे. चंद्रसेन राजाजवळ तो बहुमूल्य बहुगुणी असा मणी राजाजवळ होता. त्यामुळे दुष्काळ, अवर्षण, शोक आणि दारिद्र्य राजाच्या राज्यात राहिले नव्हते. तो मणी स्वतःच्या गळ्यात घातल्यानंतर राजा त्याचा दिव्य तेजाने न्हात असे आणि कुठल्याही युद्धात त्याची अपयश येत नसे. त्याची जय जयकार होत असे. जे त्याच्याशी वेर धरून त्याच्याशी लढायला येत असे त्यांचे मित्र बनत असे. मण्याच्या सामर्थ्याने राजाचे आयुष्य, आरोग्य, राज्य, ऐश्वर दिवसेंदिवस वाढत चालले होते. चंद्रसेन राजा आधीपासून 64 विद्या आणि कला यांच्यात निपुण झालेला होता. तो नेहमी शिवभजनात दंग झाला असे. तो अतिशय चतुर होता. एवढ्या मोठ्या राज ऐश्वर्यात राहून तो सरोवरातील कमलांप्रमाणे अलिप्त होता. वैराग्य सरोवरातील तपस्व्याप्रमाणे त्याचे जीवन निर्मळ आणि स्वच्छ होते. तो अतिशय ज्ञानी झाला होता आणि चंद्रसेन राजाचे अपार असे वैभव पाहून पृथ्वीवरचे इतर अनेक राजे त्याचा द्वेष करीत होते, त्याचा मत्सर करीत होते, त्याच्या भाग्याचा ते सर्वजण हेवा करीत होते. तेव्हा त्या सर्व राजांनी आपली एकी केली आणि आपला एक पक्ष निर्माण केला. सर्वांनी आपले सैन्य एकत्र केले आणि उज्जैन नगरीला वेढा घातला. एकत्रितपणे वेढा घातल्यानंतर आपला एक दूत चंद्रसेन राजाकडे धाडला. विष्णूच्या गळ्यात असणाऱ्या कौस्तुभमण्याप्रमाणे दिसणाऱ्या आणि अत्यंत तेजस्वी चंद्राप्रमाणे प्रकाश देणारा तो मणी तू आम्हाला देऊन टाक, असे सांगितले. दूताने चंद्रसेन राजाकडे येऊन त्याला हा निरोप सांगितला. राजाला मनातून फार वाईट वाटले. अमुक वस्तूचा आपल्याजवळ संग्रह करणे म्हणजे अनर्थाला आमंत्रण दिल्यासारखे होते. ते त्याला आता जाणवले. अतिरूप, अतिधन, अतिविद्या, अतिप्रीती, अतिभोग, अतिभूषण म्हणजे संकटे येण्याची कारणे असतात. राजा अशा तऱ्हेने विचार करीत होता. आता काय बरे करावे. दूताने सांगितल्याप्रमाणे जर मणी देऊन टाकावा तर आपण आपल्या क्षत्रिय धर्माचे पालन केले नाही असे समजावे, युद्धाला घाबरले असे समजावे. असे होते. न द्यावा तर युद्ध होऊन यामध्ये उगाचच दोन्हीकडील सैन्य मृत्युमुखी पडतील. काय करावे राजाला काहीच सुचत नव्हते. शेवटी त्याने आपला सारा भार स्वामी महाकालेश्वरावर घालवले. महाकालेश्वराबरोबर घालायचे ठरवले की आपण सर्व भार आता काय करावे काय नाही, युद्ध करावे की मनी देऊन टाकावा शत्रूंना.
तर काहीच उमजत नव्हते, काहीच समजत नव्हते. तर आता जे काही करतील सर्व महाकालेश्वरावर त्याने ठरवले. तो करुणाचा सागर, दीनाचा रक्षण करणारा, जगाचा उद्धार करणारा, भक्तांना अभय देणारा, पार्वती देवीचा प्राणसखा स्वामी महाकालेश्वर जे काय करतील ते करू दे असे म्हणून त्याने विधिवत संपूर्ण पूजा करण्यासाठी पूजा साहित्य मागवले आणि महाकालेश्वराच्या मंदिरात उज्जैन येथे गेला. त्याने षोडोपचारी पूजा करायला सुरुवात केली. आपल्या मनातील सर्व चिंता सोडून चंद्रसेन राजा महाकालेश्वराच्या मंदिरामध्ये भगवान शंकराची पूजा मनोभावे करू लागला. इकडे त्याच्या प्रधानांनी आपल्या सैन्याला राजाला वेढा घातलेला. राजाच्या सैन्य शुद्ध करण्याचा हुकूम दिला. हर हर महादेव अशी गर्जना करीत सैन्य बाहेर पडले. दोघांच्या सैन्यात घनघोर युद्ध सुरू झाले. भयंकर धडधडणाऱ्या तोफाचा आवाज, एकमेकांशी भिडणाऱ्या तलवारीचा खणखणाट, रणभूमीत सर्वत्र धावणाऱ्या घोड्यांचा टापांचा आवाज, सर्व वातावरण भरले होते. राजा चंद्रसेन मात्र महाकालेश्वराच्या मंदिरात शंकराचे ध्यान करीत स्वस्थ बसला होता. महाकालेश्वराबरोबर त्याचा पूर्ण विश्वास होता. देवळाच्या दारात मंगलवाद्य वाजित होते. अनेक नागरिक राजाची पूजा बघत मंदिरासमोर उभे होते. तेथेच मंदिराच्या एका कोपऱ्यात गवडीवाड्यातील एक तरुण विधवा स्त्री आपल्या लहान 6 वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन पूजा बघत उभी राहिली होती. तिच्या कडेवरचा छोटा मुलगा राजाकडे सारखा टक लावून पाहत होता. जरा वेळ थोडा थांबून घरी काम पडले असल्याने ती गोपस्त्री आपल्या घरी आली. मुलाला खेळायला घराबाहेर सोडून ती घरातले काम भराभरा आटपू लागली. खेळणाऱ्या बाळाने शंकराच्या लिंगासारखा दिसणारा एक दगड शोधला. मातीचा ढीग करून त्यावर त्याने तो दगड शिवप्रतिमा म्हणून स्थापना केली. बिचारा तेथे एकटाच खेळत होता. लहान लहान दगड त्याने वेचून आणून जवळ ठेवले. राजाप्रमाणे पद्मासन घालून त्याच्यासमोर बसला. राजा कशी पूजा करत आहे ते नीट आठवण तो करून पूजा करू लागला. त्याच्याजवळ पूजेसाठी लागणारे धूप, दीप, नैवेद्य, पंचामृत यापैकी काहीच नव्हते. त्याऐवजी तो छोटे छोटे दगड त्याने स्थापलेले शिवलिंगाला वाहत होता. शेजारीच गवतात उगवलेली रानटी फुले आणून त्याने शंकराला वाहिली. मंत्र, ध्यान, आसन यापैकी त्या मुलाला काहीच ठाऊक नव्हते. पण तो जी पूजा शंकराची पूजा करीत होता तो अगदी मनापासून करीत होता. शेवटी डोळे झाकून त्याने ध्यान सुरू केले. हर सांब सदा शिवाय नमः, सांब सदा शिवाय नमः, सांब सदा शिवाय नमः असा त्या मुलाने तोंडाने जप सुरू केला. इकडे त्याची आई स्वयंपाक करून तयार झाला होता आणि त्याची आई त्याला हाका मारत होती जेवण्यासाठी. पण हा बाळ शंकराचे स्मरण करण्यात अगदी दंग झाला होता. त्याला आईने मारलेली हाक ऐकूच आली नाही. तेव्हा ती गोपस्त्री रागारागाने घराबाहेर आली. बघते तो काय, आपला मुलगा मातीच्या ढिगासमोर हात जोडून बसला आहे आणि काहीतरी करत आहे. बाळा, ए बाळा, तू हे काय नवीन खूळ काढले आहेस आज? चल पाहू आधी जेवायला, मला दुसरी पण खूप कामे आहेत, चल उठ. पण बाळ आपल्या बसल्या जागे हल्ला बी नाही, डुल्ला बी नाही, चालला बी नाही. ते स्त्रीला आता खूप राग आला त्याच्या आईला आणि त्याची ती मांडलेली पूजा तिने उधळून टाकली. त्याला 2 रट्टे दिले. केस धरून डोके हलवीत ती म्हणाली, ए वेड्या, आता आधी चल पाहू घरात. बाळाने डोळे उघडून समोर पाहिले. आपल्या समोरची आपण केलेली पूजा पूर्णपणे उधळली गेली आहे. हे लक्षात येताच त्याला फारच दुःख झाले. त्यामुळे तो बेशुद्ध पडला. हे सारे बाळाचे ढोंग आहे असे आईला वाटले. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष न देता त्याला शिव्या देत ती घरात गेली. जेवून घेतल्याने फाटकी गोधडी पांघरून गवताच्या बिछाण्यावर झोपली. इकडे आपण मांडलेली पूजा उधळल्यामुळे बाळ शंकराच्या नावाचा जप करीत रडत होता. त्याच्या मनातील निष्पाप आणि निर्मळ भक्तीने शंकर प्रसन्न झाले. त्याबरोबर त्या गवताच्या झोपडीत तो बसला होता. ती झोपडी गुप्त होऊन ती जागेवर रत्नांनी मडवलेले सुंदर शिवमंदिर बनले होते. वर कळस हिऱ्या माणिकांच्या तेजाने झगमगत होता. मंदिराला असलेली 4 दारे सोन्यांची झाली होती. त्याच्यावर अप्रतिम अशी रत्नांची कलाकसूर केलेली होती. मध्ये स्फटिकांची शुभ्र शिवलिंग स्थापले होते. चंद्रापेक्षा त्याचे तेज जास्त दिसत होते. बाळाने डोळे उघडून पाहिले. त्याच्यासमोर सुवर्णांच्या तपकीत पूजेची जयंती तयारी. हा चमत्कार पाहून बाळ आनंदाने आता नाचू लागला होता आणि त्याने विधियुक्त शंकराची पूजा केली. फुले वाहिली, बेल वाहिला आणि ओम नमः शिवाय म्हणत बाळ तेथेच नृत्य करू लागला. त्याच्या या भक्तीने शंकरांनी प्रसन्न होऊन बाळाला म्हटले, बाळा, मी तुला प्रसन्न झालो आहे. काय हवा असेल तो वर माग माझ्याकडून तुझ्यासाठी. शंकरांना नम्रपणे प्रणाम करून बाळ म्हणाला, माझ्या आईने तुझी पूजा उधळून टाकली म्हणून तिच्यावर रागू नकोस.
तिला क्षमा कर. तथास्तु शंकर म्हणाले. पण देवा जरा थांब, मी आईला तुझ्या दर्शनाला घेऊन येतो. असे म्हणून बाळ आपल्या झोपडीकडे पळाला. पण आता त्याचे घर त्यालाच ओळखू आले नाही. अगदी एखाद्या श्रीमंताच्या महालासारखे त्याचे घर सुंदर असे सजले होते आणि एक अतिशय सुंदर सुशोभित मंचकावर शांतपणे त्याची आई झोपली होती. बाळाने आईला उठवले. ती गोपस्त्री जागी होऊन पाहते तर काय, तिला फार आश्चर्य वाटले. आपल्या भोवती राजमहल, तिने समोरच्या आरशात नजर टाकली आणि मूळ स्वरूप पाहून ती अगदी पद्मिनीसारखी सुंदर स्त्री बनली होती. तिच्या अंगाखांद्यावर आता सुवर्णांचे रत्नांचे अनेक अलंकार झळकत होते. ती आश्चर्यचकित झाली होती. बाळाने आपल्या आईचा हात धरला व तिला बाहेर ओढत तो म्हणाला, आई, शंकराच्या दर्शनाला चल ना गं. बाळाला उचलून हृदयाशी धरत ती गोपस्त्री बाहेर आले. तिने शंकराचे दर्शन घेतले आणि ही नवल घडल्याची बातमी राजाला सांगण्यासाठी ती राजवाड्यात धावत गेली. तिची हकीकत ऐकून राजाही फार आश्चर्यचकित झाला. सगळीकडे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. नगरातील सर्व नागरिकांची गर्दी बाळाला पाहायला तेथे जमू लागली. ही बातमी नगराबाहेर युद्धभूमीवर लढणाऱ्या शत्रूंना कळली. त्याबरोबर त्यांनी आपल्या हातातली शस्त्रे खाली ठेवली आणि चंद्रसेन राजाला निरोप पाठवला. ज्या गोप बाळाला कैलासनाथ शंकर प्रसन्न झाले आहेत, त्या बाळाला प्रत्यक्ष पाहायची आमची इच्छा आहे. या क्षणापासून आता आम्ही वैर सोडले आहे. आम्हाला आपले मित्र आपल्या नगरीत येऊ द्या. राजा चंद्रसेनाला त्याच्या विरोधी लढणाऱ्या राजाचा हा निरोप समजला आणि स्वामी महाकालेश्वराने आपल्या एक फार मोठे संकट निवारण केले आहे असे समजले याची त्याला जाणीव झाली. कैलासनाथाला मनोभावे प्रणाम करून राजा चंद्रसेन प्रधानांबरोबर सर्व राजांचे स्वागत करायला राजधानी असलेल्या नगरीच्या वेशीबाहेर आला. सर्वांचे क्षेमकुशल विचारून या सर्वांचा यथायोग्य सन्मान करून मोठ्या आदराने त्याच्यासह राजाने मंगलवाद्याच्या गजराव नगरीत प्रवेश केला. चंद्रसेन राजाच्या उज्जैनी नगराचे वैभव, तिचा दिमाग आणि व्यवस्थितपणा पाहून असलेले सगळे राजे थक्क होऊन गेले. सर्वजण रत्नजडित शिवमंदिरासमोर आले आणि त्यांनी शिवाला आदराने मनोभावे साष्टांग नमस्कार केला. त्या छोट्या गोप बालकाला सर्वांनी वंदन केले. अशा तऱ्हेने शंकर जर प्रसन्न झाला म्हणजे गवताची झोपडीसुद्धा सुवर्णांचा माल बनते. आपला शत्रूसुद्धा आपला मित्र बनतो. घरातील दासदासी अष्टसिद्धीसारखे आपण न मागता आपणास हवी असेल ती गोष्ट ताबडतोब आपल्या पुढे आणून देतात. अंगणातले साधेसुधे वृक्षसुद्धा कल्पतरू बनतात. मुका माणूस पंडित बनतो. पांगळा माणूस वाऱ्यासारखा धावू लागतो. जन्मांध माणूस रत्नांची व परीक्षा डोळसपणे करू लागतो. मूर्ख माणूस उत्तम वक्ता होतो. गरिबाच्या घरी भाग्यलक्ष्मी आपण होऊन चालत येते. प्रयत्न न करता चिंतावणी हातात येतो. त्रिभुवनात कीर्ती पसरते. अत्यंत शक्तिशाली राजे आपले मांगलिक बनतात. जेथे जेथे खणाल तेथे तेथे धनाच्या राशी सापडतात. कसल्याही प्रकारचा फारसा अभ्यास न करता वेदांचे सार लक्षात येते. असा हा शिवमहिमा आहे. एकदा का शंकर प्रसन्न झाला की मग कशालाच तोटा नाही हे नक्की. तेथे जमलेले सर्वजण चंद्रसेन राजाची आणि त्या छोट्याशा गोप बाळाची स्तुती करीत होते. देवळापाशी फार मोठी यात्रा भरली होती. तेवढ्यात काय झाले, रामसेवक हनुमान तेथे अचानक प्रकट झाले. तेथे असलेल्या सर्वांनी हनुमानाला आदराने नमस्कार केला. हनुमानाने त्या 6 वर्षाच्या गोप बाळाला अतिशय प्रेमाने आपल्या हृदयाशी धरले. त्याच्या मस्तकावर आपला उजवा हात ठेवून उत्तम असा आशीर्वाद दिला आणि त्याला शिवपंचाक्षर मंत्र दिला. प्रत्यक्ष शंकराने जणू काही स्वतःच गोप बाळाला मंत्र सांगितला. सोमवार शिवरात्री या व्रताची संपूर्ण आणि साध्यांत म्हणजे सविस्तर अशी माहिती दिली. मारुतीच्या कृपेने ते गोपबाळ 14 विद्यात आणि 64 कलात अतिशय पारंग होते. 14 विद्या आणि 64 कला गणपतीला अवगत आहेत, तशा या गोपबाळाला अवगत झाल्या. नंतर मग मारुतीने त्याचे नाव श्रीकर असे ठेवले. सर्वांनी शंकराच्या, मारुतीचा आणि श्रीकराचा अतिशय आदराने जय जयकार केला. देवांनी आकाशामधून सर्वांच्यावर पुष्पवृष्टी केली. नंतर हनुमान श्रीकराला म्हणाले, यानंतरचा तुझा 8व्या पिढीत राजा नंद जन्मेल. त्याचा पुत्र म्हणून विष्णू श्रीकृष्ण कृष्ण रूपाने त्याच्या पोटी अवतार घेतील. सज्जनांच्या रक्षणांकरता भगवान नेहमीच अशा तऱ्हेने अवतार घेत असतात. असे बोलून हनुमान जसा अचानक प्रकटला तसा गुप्त पण झाला. ज्याचा गुरु प्रत्यक्ष हनुमान त्या श्रीकराचे भाग्य आता आपण काय वर्णावे. नंतर राजा चंद्रसेनाने व श्रीकराने
आलेल्या तेथे राजाचा यथायोग्य सत्कार केला व सर्व राजे संतुष्ट होऊन वेर विसरून परत आपापल्या राज्यात निघून गेले. सोमवार प्रदोषी व्रते सर्वजण मोठ्या मनोभावे करू लागले. शिवरात्रीला मोठा उत्सव सुरू होऊ लागला. याचकांना भरपूर प्रमाणात यथायोग्य दान मिळू लागले आणि घरोघर शिवलीलामृताचे वाचन होऊ लागले. शेवटी ते सर्वजण शिवपदाला जाऊन पोचले. अशा तऱ्हेने विमर्शन राजाची आणि चंद्रसेन राजाची महाकालेश्वराची ही कथा असलेला हा अध्याय जो कोणी वाचेल ऐकेल त्याला इष्ट प्रमाणात संतती संपत्ती भरपूर प्रमाणात अन्याहास विनयास त्याला भरपूर प्रमाणात संपत्ती मिळेल. वाचणाऱ्यास ऐकणाऱ्यास उत्तम आरोग्य लाभेल, त्यांचे दीर्घ आयुष्य होईल, पतीला दीर्घ आयुष्य लाभेल, अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल, मुलांना दीर्घ आयुष्य लाभेल, मुलांच्या इच्छा प्राप्ती लवकरात लवकर होतील. शिवाच्या चरणापाशी जी व्यक्ती ऐकेल वाचेल श्रवण करेल कोणाला सांगेल ज्याची भक्ती दृढ आहे त्याच्यापर्यंत जो कोणी ही कथा पोचेल त्याला शिवचरणापाशी जागा मिळेल. त्याला संकटे कधीच अजिबात त्रास देणार नाही. जो कोणी शिवनिंदा करतात त्यांना महानरकात जावे लागते. विष्णूंची किंवा शंकराची निंदा करणाऱ्याला मृत्यूनंतर यम फार छळतो. म्हणून नेहमी प्रत्येकाने शिवाचे गुणगान करावे. तसेच प्रत्येकाने सदोसदी शिवचरणावर निष्ठा ठेवावी. अशी ही महाकालेश्वराची कथा होती. तर मी ती तुम्हाला सांगितली. जो कोणी ऐकेल श्रवण करेल वाचेल त्याला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होईल आणि खूप प्रमाणात धनसंपदा मिळेल. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला ही महाकालेश्वराची 6 वर्षाच्या गोपबालाची तुम्हाला ही कथा आवडली असेल. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. हर हर महादेव, हर साम सदा शिवाय नमा, ओम नमः शिवाय नमा, शिवाय नमः कोणत्याही मंत्राचा एक जप कमेंट्स बॉक्समध्ये करा. म्हणजे तुमचा कमेंट्स भगवान शिवापर्यंत नक्की पोहोचेल. जय श्री महाकाल.